त्यामध्ये अरे मध्येच काय रे तुला हुक्की येते हे मला कचरा केलेला आवडत नाही. माझ्या बहिणी सगळ्या तिथं सगळ्या अंगावर पडते रे. त्याला घ्या रे पोलिसांनो, घ्या ताब्यात त्याला. चालेल बघा ना माझ्या पण अंगावरती पडते. अरे गुलाबी आहे गुलाबी आहे कितीदा गुलाबी आहे आता कळलं ना. गुलाबी गुलाबी लोक म्हणतील गुलाबी शिवाय याला काही दुसरं दिसत नाही. अरे गुलाबी बरोबर पिवळं दिसलं पाहिजे, भगवं दिसलं पाहिजे, हिरवं दिसलं पाहिजे, निळं दिसलं पाहिजे. हे मला कचरा केलेला आवडत नाही. माझ्या बहिणी सगळ्या तिथं सगळ्या अंगावर पडते रे. त्याला घ्या रे पोलिसांनो, घ्या ताब्यात त्याला. चालेल बघा ना माझ्या पण अंगावरती पडते. अरे गुलाबी आहे गुलाबी आहे कितीदा गुलाबी आहे आता कळलं ना. गुलाबी गुलाबी लोक म्हणतील गुलाबी शिवाय याला काही दुसरं दिसत नाही. अरे गुलाबी बरोबर पिवळं दिसलं पाहिजे, भगवं दिसलं पाहिजे, हिरवं दिसलं पाहिजे, निळं दिसलं पाहिजे. मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या. सांगायचं तात्पर्य आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जातो. कुणाचा अनादर करण्याचा अधिकार तुमची माझी मराठी संस्कृती नाही, महाराष्ट्राची तशा प्रकारची शिकवण पण नाही. उलट मी खेडकरांना, राजगुरूकरांना, चाकणकरांना सांगी आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. तुमची माझी मातृभाषा आहे, शिवाजी महाराजांच्या आधीपासून चालत आलेले, तिला काही 1000 वर्षाचा इतिहास आहे. त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. एवढी सरकार आली कुणी काही गुंकून बघितलं नाही. मोदी साहेबांनी मात्र झटक्यात तिथं आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला. जे आहे ते आहे, बाकीच्यांचं नाही धाडस झालं. आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्स होता. 25 वर्ष आम्ही पाठपुरावा केला, नाही कुणी काढू शकलं. प्रणव मुखर्जींना भेटलो, पी चिदंबरमला भेटलो, एके अँथोनीला भेटलो. यावेळेस अमित भाईंकडे गेलो. म्हणलं साहेब हे खूप वर्ष आहे. ते म्हणले हो माझ्या पण गुजरातमध्ये आहे तसं. म्हणले काढलं पाहिजे, काढूया म्हणले. मागची लोक ते द्यायची. अमित भाईंचा असा झटका केला, त्यांनी सगळं काढूनच टाकलं. 9,500 कोटीचं इन्कम टॅक्स माझ्या महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काढला. आणि परत आम्ही सांगितलं साहेब आम्ही FRP पेक्षा जास्त भाव देतो. माझे भाव आहेत 3636 साखरेचे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.